पुण्यामधल्या विषारी दारू प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट आता हाती आलेली आहे। पिंपरी चिंचवड परिमंडळ 2 आणि क्राईम ब्रांच या प्रकरणाचा तपास करणार आहेत। या संदर्भात माहिती प्रीतम पुरोहित आपले प्रतिनिधी देतात। प्रीतम, कविता, खरं तर माहिती आहे की आज सकाळपासूनच पुण्यामध्ये एक मोठी खळबळजनक घटना घडलेली आहे। पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि हडपसर परिसरामध्ये आतापर्यंत 20 जणांचा विषारी दारू पिण्यामुळे मृत्यू झालेला आहे आणि या सर्व गोष्टींचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी युनिट 2 चे क्राईम ब्रांच एक पथक तयार केलं आणि सगळा जो तपास आहे तो क्राईम ब्रांचकडे वर्ग केलेला आहे आणि त्याच्यामध्ये 5 ते 6 जे अधिकारी आहेत ते सगळ्या घटनेचा जो तपास करणार आहेत। आतापर्यंत या घटनेमध्ये 8 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। जे दारूच्या भट्ट्या ते देखील उद्ध्वस्त करण्याचं काम चालू आहे। एक्साईज देखील ठिकठिकाणी छापे मारून जे आहे ते दारू हस्तगत करत आहेत, त्यांच्या तपासण्या करत आहेत, ती किती प्रमाणात विषारी आहे की पिण्यायोग्य आहे नाही या सगळ्या गोष्टी चालू आहेत। मात्र विशेष बाब म्हणजे आता या गोष्टींची लवकर उलगडा होणार आहे आणि क्राईम ब्रांचकडे तपास केल्यामुळे अनेक गोष्टी लवकरात लवकर आपल्या समोर येतील। धन्यवाद प्रीतम या सगळ्या माहितीबद्दल।